हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत झटपट मी कशी बनणारी मेथीच्या भाजीची वडी कशी बनवायची ते. तर आत्तापर्यंत आपण कोथिंबीरच्या वड्या खाल्ल्या असतील, पण एकदा तुम्ही ही वडी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर बघूयात रेसिपीसाठी लागणारे साहित्य. तर इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी बेसन, 2 चमचे बाजरीचे पीठ, तीळ, हिरवी मिरची, लसूण, जिरे, चवीनुसार मीठ आणि हळद. तर इकडे बघू शकता भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. इकडे बघू शकता की मिक्सरला वाटून झालेला आहे. त्यानंतर जी आपण मेथीची भाजी घेतलेली आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. जर तुम्हाला इथे भाजी चिरायची नसेल तर तुम्ही फक्त मेथीचे पाणीही इथे वापरू शकता. फक्त पाणी घेतल्यानंतर त्याला चिरायची गरज नाही, तुम्ही आहे अशीच पिठामध्ये मळून घेऊ शकता. तर इकडे सर्व भाजी चिरून झालेली आहे. भाजी चिरून झालेली आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता मी त्यामध्ये घालत आहे बारीक केलेले वाटण. तीळ घातल्यामुळे वड्यांना छान टेस्ट येते. हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे बाजरीचे पीठ आणि बेसन. बाजरीचं पीठ घातल्यामुळे वड्यांना छान टेस्ट येते. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं बेसन घालून याचं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता की मी सर्व बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. सर्व पीठ मिक्स करून झालं नंतरच जर लागलं तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर बघू शकता मी अगदी 2 ते 3 चमचेच पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित पीठ मिक्स करून झालं. त्यानंतर मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे लिंबू. तर लिंबू टाकल्यामुळे काय होतं तर पातेलं आपलं काळं होत नाही आणि चाळणीलाही तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे बघू शकता की पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता मी याचा एक रोल बनवून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही इथे वड्या बनवून घेऊ शकता. तुम्हाला हवं तर हे पीठ तुम्ही डायरेक्ट चाळणीमध्ये थापूनही त्याच्या चौकोनी वड्या बनवू शकता किंवा मी ज्या पद्धतीने रोल करते त्या पद्धतीने तुम्ही याचा रोल बनवून डायरेक्ट चाळणीमध्ये ठेवू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या छोटेही रोल बनवून घेऊ शकता. मी इथे एकच मोठा रोल बनवलेला आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता 20 मिनिटं झालेली आहेत आणि इथे आपली वडी आहे ती परफेक्ट शिजलेली आहे. जर आपली वडी हाताला चिकटली नाही तर म्हणायचं वडी शिजलेली आहे. आता मी ही वडी आहे ती एका ताटामध्ये काढून घेते आणि याला व्यवस्थित थंड होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. जर तुम्ही गरम कापली तर ती वडी व्यवस्थित कट होणार नाही. तर इकडे बघू शकता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. वडी अगदी व्यवस्थित थंड झालेली आहे. आता मी त्याला छोट्या भागात कापून घेणार आहे. तर बघू शकता की मस्त अशी आपली इथे मेथीची वडी तयार आहे. आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बारीक मोठ्या कापू शकता. तर इथे परफेक्ट अशी आपली मेथीची वडी आहे ती कट होते आहे, अजिबात तुटत नाही आहे. त्यासाठीच आपल्याला इथे वडी आहे ती पूर्ण थंड करून घ्यायची आहे. गरम जर तुम्ही कापायला गेलात तर ती व्यवस्थित कापली जात नाही आणि त्या वड्या आहेत त्या तुटतात. तर इकडे बघू शकता मूठभर मेथीमध्ये आपल्या एवढ्या सगळ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर 2 ते 3 माणसांसाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही एवढे साहित्य घेऊन बनवू शकता. तर आता ज्या वड्या आहेत ते तुम्ही डीप फ्रायही करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता, पण डीप फ्राय केल्यामुळे या छान कुरकुरीत होतात. तर इकडे बघू शकता मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये घातलेल्या आहेत वड्या. तर आता आपल्याला त्या वड्या एक साईडून छान कलर चेंज झाला की मग व्यवस्थित परत उलटवून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता एका साईडून मस्त असा कलर चेंज झालेला आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये या वड्या तळून तयार होतात. दोन्ही बाजूनी याला छान गोल्डन ब्राऊन कलर आला की मग आपल्या वड्या इथे तळून झाल्या हे समजायचं. तर इकडे बघू शकता मस्त अशा आपल्या वड्या तळून तयार आहेत आणि छान कुरकुरीतही झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी राहिलेल्याही वड्या तळून घेणार आहे. तर इकडे सर्व वड्या तळून तयार आहेत आणि आता इकडे बघू शकता मस्त अशा आपल्या मेथीच्या भाजीपासून बनवलेल्या वड्या तयार आहेत आणि छान अशा कुरकुरीतही झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका.
तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. थँक्यू.